इन्शुरन्स हा असा विभाग आहे की ज्यावेळेस कुटुंबाला खरंच गरज असेल त्यावेळेस तो आपल्या पाठीशी उभा राहतो. साधारण 92चा काळ होता, त्यावेळेस त्यांनी एक LICची पॉलिसी घेतलेली होती आणि पॉलिसी घेतल्यानंतर 1.5 वर्षानंतरच दुर्दैवाने त्यांचा हॉटेल व्यवसाय होता. त्या हॉटेलमध्ये गॅसचा स्फोट झाला. आजार पण येऊ नये वाटायला मी यापूर्वी पण बोललो, परंतु आज आलं आणि त्यावेळेस व्यक्तीला क्लेम मिळाला तर त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती भगवान आहे की काय. अविनाश सरांचा एवढा सपोर्ट मला त्या काळात मिळाला. ऑफिसेस बंद होती, ऑफिसलाही जाण्याची गरज म्हणजे ऑफिसेस उघडी नसल्यामुळे जाता येत नव्हतं. तर त्यावेळेस माझी पहिली पॉलिसी सुद्धा अविनाश सरांनी ऑनलाईन करायला लावली. त्यांची टीमच अशी आहे की ती टीमच सर्व प्रश्नांची उत्तरं देतात. सर्व ऑनलाईन करण्याचं मार्गदर्शन मला अविनाश सरांनी केलं. यामुळे मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. नमस्कार. स्टार हेल्थ इन्शुरन्स टीम अविनाश यांच्या टीममधून मी सुप्रिया साळुंके आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्याबरोबर स्टार हेल्थचे टॉप ॲडवायझर दीपक खवले सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. आत्तापर्यंतचा स्टार हेल्थचा प्रवास कसा आहे आणि सर आपले अविनाश सर जे आहेत त्यांच्याबरोबर पण तुमचा जो काही प्रवास आहे तो कसा झालाय त्याची एक थोडक्यात माहिती द्या. सुरुवातीला 2004 साली मी लाईफ इन्शुरन्स एजन्सी घेतली. LIC या संस्थेसोबत 2004 पासून मी इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करत होतो. ही काम करत असताना लाईफ इन्शुरन्सचं काम करत असताना ज्यावेळेस अशी काही घटना घडायच्या की व्यक्ती आजारी पडली तर त्याला LICकडे असं काही प्रोडक्ट नव्हते की त्याला आजारपणाचा खर्च निघेल. मग मी विचारात होतो की हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी आपण घ्यायची, परंतु हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जिवंतपणे देण्याचा क्लेम, जिथं खूप झंझटीचं काम असतं. लोक सारखे आपल्याला त्रास देतील, फोन करतील, आपलं स्वास्थ्य बिघडेल असं वाटायचं. म्हणून मी सुरुवातीला याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं, परंतु नंतर ग्राहकांची गरज ओळखून त्यामध्ये पडावं लागलं. माझी चुलत भावाच्या नावावर एजन्सी होती. तो अविनाश सरांच्याच टीममध्ये काम करत होता आणि अविनाश सरांच्या टीममध्ये काम करत असताना त्याला जो सपोर्ट मिळाला अविनाश सरांचा, त्याच्यामुळं त्या क्लेमविषयी किंवा हेल्थ इन्शुरन्सची जी भीती होती ती माझी दूर झाली. कारण माझे ग्राहक बरेचसे मी त्याला जॉईन करून दिले. अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं आणि काम करत असताना अनेक जणांना इन्शुरन्स दिला आणि त्यांचे क्लेम अगदी व्यवस्थित वेळच्या वेळेवर मिळत होते. आणि पुढं स्टार हेल्थचे कॅशलेसच्या सुविधा असल्यामुळं अशी काही झंझट राहिली नाही की बाबा क्लेमसाठी आपल्याला खूपच त्रास होतोय. आणि हा अनुभव मला मिळाला. म्हणजे इनडायरेक्टली मी अविनाश सरांच्या टीममध्ये नसताना सुद्धा अविनाश सरांनी त्या भावाला दिलेला सपोर्ट मी पाहिलेला होता आणि त्यामुळं मी ठरवलं की आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरायचं. मग 2020 साली जानेवारी महिना होता, कोरोनाचा कालावधी होता. त्या जानेवारी महिन्यातच मी हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी अविनाश सरांकडे गेलो आणि तिथं घेतली. मी स्वतः सरांकडे जाऊन ती एजन्सी घेतली आणि एजन्सी घेतल्यापासूनच कामाला सुरुवात केली. कारण अविनाश सरांचा एवढा सपोर्ट मला त्या काळात मिळाला. ऑफिसेस बंद होती, ऑफिसलाही जाण्याची गरज म्हणजे ऑफिसेस उघडी नसल्यामुळे जाता येत नव्हतं. तर त्यावेळेस माझी पहिली पॉलिसी सुद्धा अविनाश सरांनी ऑनलाईन करायला लावली मला. ते म्हटले माझे एजंट शिकले पाहिजेत. माझ्या एजंटांना जर माझं काम काय आहे, मी स्वतः राबणं नाही तर माझे एजंट हे शिकले पाहिजेत, ते सुज्ञ झाले पाहिजेत आणि त्याच्यातून त्यांची प्रगती झाली पाहिजे. म्हणून त्यांनी मी रात्रीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला की मी ऑनलाईन पॉलिसी करायला घेतली आणि त्या लॅपटॉपवरचं सेटिंग मला बरंचसं माहिती नव्हतं. मग मी सरांना म्हटलं अहो ते मला जमत नाही. तर त्यांनी ऑनलाईन एनी डेस्कमधून ते माझे लॅपटॉपचं सेटिंग व्यवस्थित करून दिलं. तेच नाही तर मला पॉलिसी कशा पद्धतीने ऑनलाईन क्रिएट करायची याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन केलं. म्हणजे टेक्नॉलॉजीचा बाप म्हटलं पाहिजे. मग मी त्यांना विचारलं की सर तुम्हाला एवढं का जमतं, कसं जमतंय तुम्हाला, आता तुम्ही तर हेल्थ इन्शुरन्समध्ये तर मला तुम्ही हार्डवेअर सॉफ्टवेअर शिकवायला लागले. तर त्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ते काम करत असतानाच मी हेल्थ इन्शुरन्स जॉईन केलं आहे. म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला फक्त एक सेल्स मॅनेजर म्हणून ते उपयोगी नाही तर एक टेक्नॉलॉजी देणारा माणूस म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि एक खूप चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आम्हाला मिळाली. त्यामुळे माझ्या 100% पॉलिसी ऑनलाईन असतात.
तो प्रपोजल फॉर्मसुद्धा आम्हाला म्हणजे मला भरता येत नाही, कारण सर्व ऑनलाईन करण्याचं मार्गदर्शन मला अविनाश सरांनी केलं. यामुळं मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. असं नाही की फक्त स्वतःचीच प्रगती झाली पाहिजे, तर त्यांच्याबरोबर सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे असा त्यांचा मुख्य हेतू असतो थोडक्यात. असं अजून एक तुम्हाला असं विचारायचं होतं, हा जो तुमचा प्रवास आहे आतापर्यंतचा, बोलता बोलता असं कळलं की तुम्ही शिक्षक पण आहात. बरोबर. तर मग तुमची स्टार पॉलिसीमध्ये वगैरे किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये म्हणजे तुम्हाला दोन्ही कसं जमलं? इन्शुरन्स या विभागाची म्हणजे इन्शुरन्स हा किती गरजेचा आहे, त्याची गरज किती आहे हे मला 9वी असताना लक्षात आलं. आमचे जवळचे नातेवाईक यांनी, त्या काळात मी 9वीला होतो, साधारण 92चा काळ होता, त्यावेळेस त्यांनी एक LICची पॉलिसी घेतलेली होती. आणि पॉलिसी घेतल्यानंतर 1.5 वर्षानंतरच दुर्दैवाने त्यांचा हॉटेल व्यवसाय होता, त्या हॉटेलमध्ये गॅसचा स्फोट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर त्यावेळेस त्या कुटुंबाला 3 लाख रुपयाची मदत मिळाली होती. त्यांची मुलं लहान होती, ती मुलं त्यांच्यानंतर तो व्यवसाय पुढे चालू शकणार नव्हती किंवा त्यांची पत्नी तो व्यवसाय पुढे चालू शकणार नव्हती. मग त्यावेळेस बँकांमध्ये, पोस्टामध्ये 5.5 वर्षामध्ये दामदुप्पट व्हायचं. ती काहीतरी रक्कम मिळाली, ती त्यांनी बँकेमध्ये ठेवली. त्यानंतर रक्कम 3 लाखाची 6 लाख झाली, 6 लाखाचे 12 लाख झाले. ती रक्कम जशी वाढली तशी मुलं पण मोठी होत गेली आणि मुलं मोठी झाल्यानंतर त्या भांडवलावर मुलांनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे इन्शुरन्स हा असा विभाग आहे की ज्यावेळेस कुटुंबाला खरंच गरज असेल त्यावेळेस तो आपल्या पाठीशी उभा राहतो. मग हे लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत झालं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की लाईफ इन्शुरन्स आहे तो करणं गरजेचंच आहे. जर आपण जिवंतपणे, आपल्याला महत्त्वाच्या अडचणी कोणत्या येतात किंवा मोठे संकट कोणतं येतं तर ते म्हणजे आजारपण. कोणाच्याही वाट्याला आजारपण येऊ नये, परंतु आजारपण हे येत असतं आणि आजारपण आल्यानंतर आपण जे सेव्हिंग केलेलं असतं किंवा आपण जे काही पुंजी साठवलेली असते ती सगळी पुंजी आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावी लागते. मग अशी काही संकल्पना आहे की आपण 10 रुपये भरले तर आपल्याला 1000 रुपयाचा बेनिफिट होणार आहे. मग हेल्थ इन्शुरन्स आपण का करू नये? मग मला असं वाटलं की आपण शिक्षकाचं काम करत असताना जर आपण लाईफ इन्शुरन्सचं काम करतोय तर हेल्थ इन्शुरन्स केलं तर लोकांच्या या अडचणी दूर होतील. अविनाश सरांना तर मी 6 महिन्यातून एकदा फोन करत असेल जास्तीत जास्त, कसं चाललंय ते विचारायला, कारण त्यांची टीमच अशी आहे की ती टीमच सर्व प्रश्नांची उत्तरं देतात. त्यामुळे अविनाश सरांपर्यंत पोचणं हे म्हणजे खूप दिव्य असतं आमच्या दृष्टीने आणि तेवढी आवश्यकता वाटत नाही. परंतु अविनाश सर काय करतात, हे जरी असलं तरी सर्व ॲडवायझरची 2-3 महिन्यातून मीटिंग घेतात. तुम्हाला काय अडचणी आहेत, आमच्या टीमकडून काय अजून अपेक्षित आहेत, त्याचा रिव्ह्यू घेतात आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करतात. त्यामुळे आमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते, हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. त्यामुळे मी खूप समाधानी आहे की अविनाश सरांच्या टीममध्ये मला काम करायला मिळालं आणि त्याच्यामुळेच माझी ग्रोथ झाली. अविनाश सर म्हणजे एक असं नेतृत्व आहे की ते फक्त स्वतःपुरतं कार्यरत न राहता सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं नेतृत्व आहे. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे समरमाला तुम्हाला, अविनाश सरांबरोबर काम केल्यावर करिअरमध्ये कोणकोणते म्हणजे महत्त्वाचे बदल घडतात? कोणतंही काम करत असताना हेल्थ इन्शुरन्स हा विभाग खूप वेगळा आहे. म्हणजे इथं लोकांच्या खूप जवळ जाऊन आपल्याला हेल्थ इन्शुरन्स द्यावा लागतो, लोकांना तो सांगावा लागतो आणि लोकांशी खूप जवळीक निर्माण होते. ज्यावेळेस काही क्लेम मिळतात लोकांना, आजारपण येऊ नये वाटायला मी यापूर्वी पण बोललो, परंतु आज आलं आणि त्यावेळेस व्यक्तीला क्लेम मिळालं तर त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती भगवान आहे की काय, म्हणजे देवदूत म्हणून कधी कधी आमची गणना केली जाते. तर ही गणना का होते, तर आपण कुठंतरी कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली काम करतोय, चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्या लोकांच्या काही अडीअडचणी असतात ते आपल्याला सोडवता येतात. हे अविनाश सरांच्या टीममध्ये शिकायला मिळलं आणि त्याच्यामुळं आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने लोकांच्या गरजेनुसार इन्शुरन्स देऊ शकलो. आत्ताच झालेल्या चर्चेवरून असं आपल्या लक्षात येत आहे की स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेली आहे. तसंच याबरोबर मी पुढे वळते सर, अजून एक प्रश्न विचारते की तुम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या ॲडवायझरला काय सल्ला देऊ शकता, काय मार्गदर्शन करू शकता? डॉक्टर असतात स्पेशालिटी, समजा एखादा कानाचा डॉक्टर आहे तर तो डोळा तपासत नाही, फक्त कानाचे आजार दूर करतो. तसं हेल्थ इन्शुरन्समध्ये पण अनेक कंपन्या आहेत. तर आपण काम करताना एका कंपनीबरोबरच आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपण त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ करू शकतो. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं
एक ॲडवायझर, लाईफ इन्शुरन्सच्या 3-4 एजन्सी असतात, हेल्थ इन्शुरन्सच्या 2-3 एजन्सीज असतात आणि त्यामुळं एक ना धड भाराभर चिंध्या अशी मराठीतली म्हण आहे की एक कामही व्यवस्थित होत नाही. एका कंपनीत क्लेम झाला तर दुसऱ्या कंपनीत जातो तो, इकडून तिकडे सारख्या उड्या मारून एजंटची ग्रोथ होत नाही. तर माझा प्रामाणिक सल्ला आहे की मी 2004 पासून लाईफ इन्शुरन्समध्ये LIC या चांगल्या ब्रँडशी निगडीत आहे. 2020 पासून स्टार हेल्थची मी अविनाश सरांच्या अंडर एजन्सी घेतलेली तेव्हापासून स्टार हेल्थच हेल्थ इन्शुरन्स संदर्भात काम करतो. त्यामुळं त्याच्यामध्ये नॉलेज चांगलं वाढलेलं आहे आणि मी त्यातला MD डॉक्टर झालेलो आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असं एका कंपनीत जर आपण काम करत राहिलो तर आपलं नॉलेज चांगलं वाढतं आणि त्याच्यामुळं आपण कामावर परिणाम होऊन काम चांगलं वाढतं. माझं सर्व ॲडवायझरांना हेच म्हणणं आहे, सांगणं आहे की तुम्ही जे काम करत असाल, ज्या कंपनीसोबत काम करताय त्या कंपनीसोबतच काम करा. लाईफ इन्शुरन्सची एक कंपनी, हेल्थ इन्शुरन्सची एक कंपनी, एवढ्यावरच तुम्ही काम करा आणि ते इतकं चांगलं करा की त्याच्यामुळं आपल्याला वरची लेवल गाठता येईल. कारण हेल्थमध्ये पण खूप क्लब बनवलेले आहेत, खूप चांगले क्लब आहेत की तुम्ही चांगलं काम करत असाल तर चांगल्या टूरसुद्धा तिथं आयोजित केल्या जातात. आपण ज्या कंपनीमध्ये काम करत असाल त्याच कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करत राहा. आपला निश्चितपणे विकास झाल्याशिवाय आणि आपण एक निश्चितपणे वरची उंच पातळी गाठल्याशिवाय राहणार नाही. स्टार हेल्थ एजन्सीमध्ये तुम्हाला करिअरची संधी मिळणार आहे. अविनाश रणदिवे या सरांच्या मार्गदर्शनाखाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर संपर्क साधा आणि करिअरची नवीन संधी उपलब्ध करा.